सावधान. आपण सद्भावना दिवस जो साजरा करतोय त्याच्यावर आज प्रतिज्ञा आपण सगळेजण या ठिकाणी मी बोलतो आणि तुम्हाला नंतर ते बोलायचं आहे. मी अशी प्रतिज्ञा करतो की मी जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता सर्व भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करीन. मी आणखीन अशी प्रतिज्ञा करतो आमच्यातील सर्व प्रकारचे मतभेद मी हिंसाचाराचा अवलंब न करता विचार विनिमय करून व संविधानिक मार्गाने सोडवीन. जय हिंद. बोलायचं. सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला संबोधित करावं. जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करा. सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे. माननीय खरगे साहेब, माननीय पवार साहेब, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि उपस्थित सर्व काँग्रेसचे जरी असले तरी माझ्या सहकारी बांधवांनो, भगिनी आणि माता, व्यासपीठावरच्या सर्वांची नावं मी काही घेत नाही, कारण मगाशी मी नानानं सांगितलं की बऱ्याचदा काय होतं, व्यासपीठावर बसलेल्या सर्वांची नावं घ्यायला लागलो तर पिक्चरपेक्षा टायटल सॉन्ग मोठं होतं. पण सगळेच अगदी तोलामोलाचे आहेत. आज मी सुद्धा जरा चिमटा काढून बघितलं की काँग्रेसच्या कार्यक्रमाला खरंच मी हजर आहे का. मगाची काँग्रेसचा तो तुम्ही घातलं तसं तो पट्टा पण घातला, एक आदर केला, मान ठेवला. आता उद्या नक्की फोटो येणार आणि तो फोटो येण्यासाठीच मी तो घातला, कारण आपण कुठे काय करतोय जरा इकडे तिकडे झालं तरी त्यांना मोठं आहे, कारण स्वतःचं कर्तृत्व सांगण्यासारखं नाही. मग आपण काय करतोय ते मोठं करून दाखवायचं. दाखवा, काय दाखवायचं ते दाखवा. पण यावेळेला थोडक्यात वाचले, नाहीतर म्हणजे तुमची निशाणी काँग्रेसची आपली हात या भाग वेगळा, पण देशाने यांना बरोबर हात दाखवला होता. मी मग अशी राजूजींबद्दलची फिल्म पाहत होतो. तसं पाहिलं तर ते ज्या काळामध्ये राजकारणात होते, पंतप्रधान होते, किती वर्ष पाठी जायचं. मी तर काही तेव्हा सक्रिय राजकारणात नव्हतो आणि मला असं वाटतं आपल्यापैकी सुद्धा बरेच जण माझ्यापेक्षा लहान असतील, सक्रिय राजकारणात नव्हते. आणि आम्ही तर तेव्हा काँग्रेसच्या विरोधात होतो. काँग्रेस काय, मग तेव्हा पवार साहेब सुद्धा काँग्रेसमध्ये होते. मी काँग्रेसच्या विरोधातली माझ्या वडिलांची भाषणं ऐकत मोठा झालो. आणि मी म्हंटल मग बोलायचं काय. एक गोष्ट नक्की, जे पटत नव्हतं ते त्याही वेळेला बोलत होतो, आजही बोलतोय आणि उद्याही बोलेल. पण त्या बोलण्याला, त्या विरोधाला सूड भावनेने आम्ही कधी बोललो नाही. आजचा आपण जो दिवस साजरा करतोय, साजरा म्हणजे राजूजींचा जन्मदिवस, सद्भावना, ही एका बाजूला सद्भावना आणि दुसऱ्या बाजूला सूड भावना. आम्ही नेहमी सद्भावनेच्या बरोबर आहोत. विरोध केला, जरूर केला. अगदी पवार साहेब आणि शिवसेना प्रमुखांची सुद्धा मैत्री घनिष्ठ होती. काय दोघांचं नातं तेच सांगू शकतील. मैत्री, त्यांची मैत्री सुद्धा तशीच. आणि व्यासपीठावरती उभं राहिले का दोघंही बोलायचे एकमेकांच्या विरोधातही तसंच. हे मी तुम्हाला का सांगतोय की तरीही पवार साहेब काय, काँग्रेस काय, शिवसेनेपेक्षा जास्त दिवस सत्तेत होती. विरोध तर आम्ही कडाडून करत होतो, पण सूड भावनेने कधी ना काँग्रेस आमच्याशी वागली ना आम्ही काँग्रेसशी वागलो.
ह्याला राज्यकर्ता म्हणतात. मला एक आठवण नक्की सांगावीशी वाटते. 95 साली जेव्हा शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं, मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते आणि मी स्वतः साक्षी आहे त्या गोष्टीला. दोघेही घरी भेटायला नेहमी येत जात होते शिवसेना प्रमुखांना. बऱ्याचदा मी आजूबाजूला असायचोच, कधीतरी गप्पा असतील तर मी त्याच्यात बसायचो. पण निवडून आल्यानंतर, शपथ घेतल्यानंतर जेव्हा ते पहिल्या प्रथम मातोश्रीत आले, तेव्हा बाळासाहेबांनी त्यांना सगळ्या दोघांनी सांगितलं होतं, बाळासाहेब जोशींना पंत म्हणायचे आणि गोपीनाथजींना ते अरे तुरे म्हणायचे. आणि माझ्यासमोर सांगितलं, पंत तुम्ही मुख्यमंत्री आहात, गोपीनाथ तू उपमुख्यमंत्री आहेस, तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री झालात, आपल्या विरुद्ध काँग्रेसची लोक आंदोलन करतील, रस्त्यावरती उतरतील, पण त्यांच्यावरती लाठी चालवायची नाही, अजिबात नाही. आहेत, आपण विरोधी पक्षात होतो, आपणही आंदोलनं केली, आज आपण सत्तेत आहोत, ते आंदोलन करतील, पण आपल्या विरोधात आंदोलन जरी केलं तरी त्यांच्यावरती लाठी उगारायची नाही. जरी ती काँग्रेसची असली तरी माझ्या महाराष्ट्राची मुलं आहेत, माझ्या महाराष्ट्राची मुलं आहेत. हा जो एक माणुसकीचा भाग असतो तो हल्ली जात चाललेला आहे. अगदी राजीवजींबद्दल सुद्धा तळतोड शब्दामध्ये शिवसेना प्रमुखांनी टीका केली. पण कधी त्या काळामध्ये शिवसैनिकाच्या घरी ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय आलेलं मला आठवत नाही. म्हणजे आम्ही विरोधात होतो ना. आता तर आम्ही यांनाच डोक्यावरती भूत बसवलं आम्ही. अनेकदा काय होतं की माणसं कळायला काही वेळ जावा लागतो. राजीवजी कसे होते जरा कळायला वेळ लागला, तसं आताची लोक कशी आहेत हे कळायला थोडा वेळ लागला. पण माणसं कळल्यानंतर आपण सुधारलं पाहिजे. आज जेव्हा मला कळलं की हे आमचा दुरुपयोग करून आम्हालाच लाथा घालायला लागले, म्हणजे जो फरक आहे राजीवजी आणि अक्कांच्या मध्ये, की आम्ही विरोधात होतो तरी देखील आमच्याशी कधी राजीवजी सूड भावनेने वागले नाही, ते मी स्पष्टपणाने मोकळेपणाने सांगतो. पण जी शिवसेना जिच्यामुळे तुम्ही सत्तेत आला, मित्र म्हणून तुमच्या संकटाच्या काळात तुमच्या सोबत राहिली, त्या शिवसेनेला म्हणजे आपल्या संकट काळाच्या मित्राला संपवायला निघालेले हे आपले मित्र कसे होऊ शकतात? हे कसे होऊ शकतात? आणि एक सज्जन सभ्य माणूस, जरी मी राजकारणात तेव्हा सक्रिय नव्हतो, पण माझ्या मनात राजीवजींबद्दल हीच एक भावना नेहमी राहिली की सज्जन आणि सभ्य माणूस, सुसंस्कृत माणूस, जे फार महत्वाचं आहे. आपल्या देशाची संस्कृती पुसून टाकणं, संस्कार पुसून टाकणं, महाराष्ट्राचे संस्कार पुसून टाकणं, याला राजकारण नाही म्हणत, जे आज चाललेले. पण एक चांगला सुसंस्कृत माणूस, मोठ्या प्रमाणात त्यांनी लसीकरण केलं, पण मला आठवत नाही कोणत्याही लसीकरणाच्या सर्टिफिकेटवर राजीवजींचा फोटो आहे. मला नाही वाटत कधी कोणत्याही समस्येकडे त्यांनी पाठ टाकली. जसं मणिपूर पेटलंय, पेटू दे, जळू दे. काश्मीर पेटलंय, पेटू दे. पण मी जर विसरलो नसेल आणि बरोबर आठवत असेल तर पवार साहेब तुम्ही साक्षात त्या काळी मिझोराम, आसाम, पंजाब, लाल डेंगा असतील, लोंगोवाल असतील, आसाम मधले ते सगळे जे चिडलेले लोक होते ते असतील, त्यांच्याबरोबर शांतता करार करणारे राजीवजी होते, दुसरं कोणी ते केलं नव्हतं. बरं, वैशिष्ट्य असं की स्वतःच्या पक्षात समजा नाही येत लोक त्यांच्याशी बोलायला, तर दुसरा म्हणजे अगदी सुषमा स्वराज त्यांच्या यजमानानं सुद्धा घेऊन त्यांनी मिझोरामचा करार तो केला होता. मिझोराम, मला वाटतं पवार साहेब तुम्हाला सांगितलं होतं लोंगोवाल यांच्याशी बोलायला. म्हणजे त्याच्यामध्ये नाही, देश माझा पहिला आहे. आणि आता जे घडलं, ज्याचा उल्लेख परवाच्या आपल्या मेळाव्यामध्ये पवार साहेबांनी केला, राहुलजींना कुठे बसवलं पाठी? विरोधी पक्ष नेता पाठीकडे जाऊन बसवलं. ही यांची संस्कृती. दिलदारपणा जो म्हणतात तो दिलदारपणा संपत आलेला आहे, संपलाच आहे. दिलंच नाही तर दार कसलं असणार? दिलंच नाहीये जागेवर. पण त्याच राजीवजींबद्दल अटलजी बोललेले आहेत, हे मला आठवते, आज सुद्धा ते आहे. आणि त्यांनी असं म्हटलेलं होतं त्या काळात की मी जो आज जिवंत आहे तो राजीवजींमुळे, हे तेव्हा त्यांनी म्हटलं होतं. त्यांना उपचारासाठी परदेशी जायचं होतं, जाणं शक्य नव्हतं. राजीवजीने त्यांचं नाव त्या शिष्टमंडळात टाकलं, त्यांना तिकडे पाठवलं आणि त्यांच्या उपचाराचं संपूर्ण देखभाल त्यांनी केली. आणि मला असं वाटतं खर्च पण केला आहे ना. विरोधी पक्षात होते. आता काय म्हणतील, अरे विरोधी काय, माझ्या पक्षात असलं पण मला थेट जर का आव्हान असेल तर मेला तर मरू दे. हा कद्रूपणा नव्हता त्यांच्यामध्ये. आणि तसं पाहिलं
तर नारा न देता 400 पार त्यांनी मिळून दाखवलं त्या जागा. अबकी बार नाही, त्यांनी 400 पार केलं होतं, पण 400 पार केल्यानंतर एक मजबूत पकड होती. आपण नेहमी जे सांगतो ना, मजबूत सरकार पाहिजे, मजबूत. अहो 400च्या पलीकडे गेल्यानंतर आणखी काय मजबूती पाहिजे तुम्हाला? संविधान त्यांनी तेव्हाच बदललं असतं. पण मला एका गोष्टीचं खरंच त्याही वेळेला एक अप्रूप वाटलं होतं की एवढी सत्ता देशाने दिल्यानंतर या माणसाने काय केलं? सत्तेचं विकेंद्रीकरण केलं. पंचायत राज. आज सगळं मला पाहिजे. तुमच्या सोसायटी, हाऊसिंग सोसायटीचा चेअरमन सुद्धा मीच. कुठली बाग असले तर त्याचं सुद्धा अध्यक्ष मीच. हा जो मीपणा आहे ना, मीपणा हा त्यांच्यामध्ये नव्हता. म्हणून त्यांनी पंचायत राज आणून जी लोकशाही म्हणतो ते अधिकार वाटून टाकले होते. आज सगळं काय वन नेशन वन इलेक्शन. महाराष्ट्र तुमच्या नेशन मध्ये येत नाही का? आता जे वर्षातही तू जो उल्लेख केलास, बदलापूर मधली घटना संतापजनक आहे, अत्यंत विकृत. पण तिच्याकडे कानाडोळा करायचा. आणि बंगालमधल्या कृत्याचं मी समर्थन करणार नाही. देशाच्या नव्हे जगाच्या कानाकोपऱ्यात जिथे जिथे महिलावरती अत्याचार होईल तिचा निषेध नव्हे, त्या गुन्हेगारांना उलटे टांगून पुन्हा सुलटे करून फाशी दिलं पाहिजे. पण आपलं काय होतं की मध्ये मध्ये आपल्याला जाग येते. त्यावेळेला ते निर्भया प्रकरण गाजलं. निर्भया प्रकरण झाल्यानंतर मी आज सकाळी सुद्धा चॅनलशी बोलताना बोललो, खटला चालला, फास्ट ट्रॅक वरती खटला चालला पाहिजे. किती काळ खटला चाललाय. मग त्याच्यानंतर शिक्षा सुनावली गेली. मग वरच्या कोर्टात, त्याच्यावरच्या कोर्टात, मग राष्ट्रपतींकडे. मग शिक्षा अंतिम झाल्यानंतर तिची अंमलबजावणी करायला दिरंगाई. त्या काळामध्ये आणखीन गुन्हे घडतात. मग काय आपण लाडकी बहीण कुठे? आज सुद्धा मी बघितलं टीव्हीवरती आणि चॅनलवरती, तिथल्या सगळ्या भगिनी आक्रोश करतायत, आम्हाला नको तुमचे 1500 रुपये. आमची लेकरं जर का सुरक्षित नसतील तर तुमची 1500 रुपये आम्हाला नकोत. हे कोणीच त्याच्याकडे बघत नाही. पण मी मध्ये म्हटलं ना, त्या वाटेल ते करा. म्हणजे मी काँग्रेसच्या सोबत आलो तर मी हिंदुत्व सोडलं. मग तुम्ही म्हणजे भाजपवाले अगदी नरेंद्र मोदीचे चंद्राबाबूच्या मांडीला मांडी लावून बसलेत, नितीशच्या बाजूला मांडीला मांडी लावून बसलेत. संघमुक्त भारत म्हणणारे नितीश कुमार हे हिंदुत्ववादी आहेत. चंद्राबाबूंनी जे त्यांच्या जाहीरनाम्यात जाहीर केलेलं आहे ते तुम्हाला चालतं. म्हणजे मी इकडे गेलो तर लगेच हिंदुत्व, भाजप म्हणजे हिंदुत्व नाही, मी भाजपचं हिंदुत्व मानायला तयार नाही. आणि मग मध्ये जो एक त्यांनी शब्द काढला होता, म्हणजे मी ते वाचलं, आसामचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी आणखीन काय काय शब्द काढले, पूर जिहाद, हे जिहाद. तर पूर जिहाद. मग आता जे भाजपचं चाललंय, कोणी या, अगदी गद्दार आले तरी चालतील, भ्रष्टाचार आले तरी चालतील, पण आम्हाला सत्ता पाहिजे. हा यांचा सत्ता जिहाद आहे. हा सत्ता जिहाद आहे. आणि या सत्ता जिहादच्या विरुद्ध आपण सगळे एकत्र आलेलो आहोत. प्रतिज्ञा घेतली, चांगलंय. कोणत्याही, मी आहे, हिंदू आहेच, त्याच्याबद्दल मला अभिमान आहे. मी हिंदुत्व सोडलेलं नाही, कदापि सोडणार नाही. पण याचा अर्थ दुसरा कोणीतरी केवळ दुसऱ्या धर्माचा आहे म्हणून त्याच्यावर मी अन्याय करीन, हे माझं हिंदुत्व नाहीये. हे माझं हिंदुत्व नाही. आणि म्हणून त्या प्रतिज्ञेच्या शेवटच्या 4 ओळी आहेत, त्या इतर सर्वांना आपण जातीपाती धर्म बरोबर आहे, पण महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरे जाताना त्या शेवटच्या 4 ज्या ओळी आहेत, आपापसात आम्ही भांडणार नाही, या आपल्याला सुद्धा लागू आहे. आणि मला खात्री आहे, एकदा आपण करून दाखवलेलं आहे, लोकसभेत करून दाखवलंय. अजून पुरता सुपडा साफ त्यांचा झालेला नाही, तो या निवडणुकीत करायचा आहे. आणि आपल्या देशाची जी ओळख आहे, जी आपण आज राजूजींमध्ये बघतोय की एक सभ्य, सुसंस्कृत, सज्जन माणूस, ही आपल्या देशाची ओळख. आपल्या देशाला संस्कार आहेत, महाराष्ट्राला संस्कार आहेत. आणि हे संस्कार जपण्यासाठी आणि ते संस्कार पुढच्या काळामध्ये अधिक दृढ करण्यासाठी आपण सगळे एकत्र आलोत, एकजुटीने राहू. आणि एकजूट आणि जी वज्रमुठ आहे, त्या वज्रमुठीने आपल्या देशावरती आलेलं आणि येणारं संकट हे कायमचं संपवून टाकू. एवढीच एक मला असं वाटतं राजूजींना आपण सद्भावना म्हणून एक अभिवादन करूया. पुढचं मी इथेच थांबतो, आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
जब तक सूरज चांद रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा, आज आपण सगळेजण भारतरत्न देशाचे माजी प्रधानमंत्री राजीव गांधींच्या जयंती निमित्तानं आणि तो मुंबईतच आपण जो मोठ्या प्रमाणात साजरा करतो, कारण की राजीवजींचा जन्म हा मुंबईत झालेला आहे आणि म्हणून याचं एक आगळं वेगळं एक महत्व या कार्यक्रमाचं आहे आणि म्हणून या दिवसाला आपण सद्भावना दिवस आणि संकल्प मेळावा आणि या कार्यक्रमाला आपले राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब ते त्यांनी आवर्जून उपस्थित या ठिकाणी झालेले आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी टाळ्या वाजून पहिले आपल्या खरगे साहेबांचं जोरात स्वागत करावं. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला राष्ट्रीय नेते आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय शरद पवार साहेब सुद्धा या कार्यक्रमाला आलेले आहेत, त्यांचंही टाळ्या वाजून आपण जोराने स्वागत करावं. आदरणीय उद्धव साहेब ठाकरे तेही या ठिकाणी मार्गदर्शन करून गेलेले आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आपल्या राज्याचे प्रभावी प्रभारी आदरणीय रमेश चन्नीथलाजी, या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आपल्या विधिमंडळ पक्षाचे नेते आणि आताच त्यांचं परवा CWC मध्ये ते सन्माननीय सदस्य झाले ते आदरणीय बाळासाहेब थोरात, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित लावलं. ज्यांचं प्रेम सातत्यानं आपल्या महाराष्ट्रावर आहे, दिल्लीत असतील पण त्यांचं लक्ष आपल्या महाराष्ट्रावर राहतात, ते आदरणीय AICCचे महासचिव आदरणीय मुकुल वासनिकजी, आदरणीय आपल्यावर ज्यांचा सातत्यानं आशीर्वाद राहतात ते राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित झालेले दुसरे माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवारजी, माणिकराव ठाकरे साहेब, आदरणीय CWCचे सन्माननीय सदस्य आणि खासदार चंद्रकांत हंडोरे साहेब, आदरणीय नासिरभाई ते पण AICC सन्मानित सदस्य खासदार नासिरभाई, आदरणीय दुसरे आपले महाराष्ट्राचे पुन्हा त्यांना आपण दिल्लीला पाठवलं ते वर्किंग कमिटीचे सन्माननीय सदस्य नसीमभाई, या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आदरणीय तुषार गांधी साहेब, आपल्या महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा अलकाताई लांबा, आदरणीय सगळे खासदार महोदय, सगळेच आदरणीय सन्माननीय आमदार, सगळेच आदरणीय वर्षाताई आपल्या गायकवाड, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा, उपस्थित सगळे मोठ्या संख्येने आलेले माझ्या माता बहिणी, आमचे सगळे वडीलधारी मंडळी, युवक मित्र आणि पत्रकार बंधू, खरं तर आज आपण एकीकडे सद्भावना दिवस साजरा करतोय. ज्या राजीव गांधीजींनी या देशाला 21वी शताब्दीकडे घेऊन जाण्याचं स्वप्न पाहिलं आणि त्याला पूर्ण करण्याचं काम त्यांनी केलं. आज तुमच्या हातात मोबाईल, कॉम्प्युटर, जगाच्या पाठीवर आज मोठ्या प्रमाणात भारताचा जो ब्रेन असेल, जिथं आपण मोदीजी जातात आणि तिथं मोदीचे नारे लावतात, त्या देशामध्ये ते सगळे राजीव गांधींचं देण आहे की तिथं या कॉम्प्युटरच्या माध्यमातून आपल्या देशातला ब्रेन जगाच्या पाठीवर गेला आणि भारताला 21वी शताब्दीकडे नेण्याचं जे स्वप्न होतं ते राजीव गांधीजींनी पूर्ण केलं. अजून राजीवजी समजा काही दिवस आपल्यामध्ये राहिले असते तर जे महासत्ताक बघण्याचं स्वप्न आपण बघतो आहे ते राजीवजीच्या काळातच आपला देश महासत्ताक झाला असता, हे तुम्हा आम्हाला कोणालाही नाकारता येणार नाही. आणि म्हणून अशा महान व्यक्तीचं भारतरत्न राजीव गांधींचा जन्मदिवस हा मोठ्या प्रमाणात आपण मुंबईमध्ये साजरा करायचा निर्णय केला आणि तो दिवस आज उजाडला.
आणि म्हणून मी या ठिकाणी जास्त मार्गदर्शन करता, कारण की आपल्याला सगळ्या त्यांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे. पण ज्याचा उल्लेख मगाशी आपले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार साहेबांनी केला की बदलापूरमध्ये झालेल्या घटनेचा एकीकडे आपण सद्भावना दिवस साजरा करतोय आणि एकीकडे 3 वर्षाच्या आणि 4 वर्षाच्या मुलीवर एका RSSच्या शाळेमध्ये या पद्धतीचा त्या लहान मुलीवर अत्याचार तो आज नाही तर त्याला घटना जेव्हा पुढे येते तर ती 13 तारखेपासून ती घटना चाललेली आहे. 15 ऑगस्टला राज्याचे मुख्यमंत्री बदलापूरमध्ये गेले. नगरपालिकेच्या इमारतीचं काही नूतनीकरण झालं त्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला गेले. तिथं कुजबूज असताना सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. आखरी या मुख्यमंत्र्यांवर दबाव कोणाचा होता? आपला मुख्यमंत्री राज्याचा हा फक्त सत्तेसाठी आणि खुर्ची टिकवण्यासाठी काम करतो काय? असे सगळे प्रश्न आता उद्भवलेले आहेत. बदलापूरची जनताच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची जनता आता रस्त्यावर यायला लागलेली आहे. कारण की एकीकडे आम्ही अनेकदा विधानसभेतही महाराष्ट्रामधल्या लाखो मुली लाखो महिला गायब झाल्या ते सरकारला अनेकदा प्रश्न विचारले पण सरकार उत्तर देत नाही. पण आता ही बदलापूरची घटना जी ऐरणीवर आलेली आहे या घटनेचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी पडेल आणि म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये सुद्धा याचं एक मोठं जन आंदोलन उभं करू. या सरकारला तर वटणीवर आणूच पण महाराष्ट्रामध्ये पुढच्या काळामध्ये या पद्धतीचे आमच्या मुलींवर आमच्या भगिनीवर अत्याचार होणार नाही अशा पद्धतीची अदल या सरकारला आणि प्रशासनाला घडवण्याचा एक संकल्प, कारण की आजचा दिवस संकल्प दिवस आहे आणि म्हणून असा एक संकल्प आपण आजच्या दिवशी घेऊ. मगाशी मी फडणवीसांचं स्टेटमेंट ऐकत होतो. आमच्या सुप्रिया ताई आणि उद्धव साहेबांनी काही स्टेटमेंट केलं त्याच्यावर ते म्हणतात की राजकारण करतात. म्हणजे याला राजकारण करायची भूमिका नाही. जे झालं त्यांनी मान्य करावं पण अनेकदा या घटना ज्या सातत्यानं महाराष्ट्रात होतात आहेत त्या घटनेबद्दलची साधी खंत सुद्धा त्या लोकांना नाही आणि सत्तेसाठी जगणारी ही पिलावळ जी महाराष्ट्रामध्ये आहे तिला आता इथं आम्ही म्हणत होतो मगाशी आगे बढो पीछे बढो ही इथं आगे बढो करण्यापेक्षा आता ही नालायक सरकार जी महाराष्ट्रामध्ये भ्रष्ट सरकार आहे, महिलावर अत्याचार करून घेणारी सरकार आहे, या सरकारला उद्ध्वस्त करण्यासाठी ताकद तिकडे खर्च करण्याचा संकल्प आज आपण या ठिकाणी करायचा आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगतो की राजूजीच्या सद्भावना दिवसाच्या निमित्तानं या सद्भावना कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रात सर्वत्र सद्भावना आपण निर्माण करण्याचा एक प्रयत्न आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण करू. आणि उद्या आपल्या सगळ्या महिला खासदार, महिला आमदार आणि अलका लांबाजी आणि महिला काँग्रेसच्या आमच्या संध्या सव्वा लाखेताई यांची सगळी टीम बदलापूरमध्ये सकाळी त्यांनी जावं, तिथली सगळी पाहणी करावी आणि संपूर्ण राज्यामध्ये या आंदोलनाची धग आता पेटलीच पाहिजे. या अत्याचाराच्या विरोधातली धग पेटलीच पाहिजे. या पद्धतीची भूमिका आपण सगळ्यांनी करावी असं आव्हान मी सुद्धा या ठिकाणी करतोय. आणि म्हणून मी या ठिकाणी पुन्हा आमच्या विशेष करून आपले राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेबांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आमचे पवार साहेबांचे आभार व्यक्त करतो, उद्धवजींचा आभार करतो आणि आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. दुसरी कृषी क्रांतीच केली असे देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला संबोधित करावं. जोरदार टाळ्यांनी त्यांचं आपण स्वागत करावं अशी विनंती करतो. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खडगे साहेब, सन्माननीय व्यासपीठ आणि राजीव गांधींच्या संबंधी आस्था असलेले आपण सगळे बंधू भगिनी, आजचा दिवस राजीवजींचा स्मरण करण्याचा दिवस आहे. या देशाच्या स्वातंत्र्याच्या नंतर जी एक नवी पिढी देश चालवण्याच्यासाठी काँग्रेसचं नेतृत्व हातामध्ये घेऊन यशस्वी झाली, त्याच्यामध्ये राजीव गांधींचा उल्लेख हा प्रकर्षाने करावा लागेल. मला आनंद आहे की त्यांचा हा आजचा दिवस
मुंबईमध्ये साजरा होतो की ज्या मुंबईमध्ये त्यांचा जन्म झाला. एवढंच नव्हे, काँग्रेस आणि मुंबई यांचं एक अनोखं नातं होतं. आपल्यापैकी अनेकांना ठाऊक असेल, काँग्रेस पक्षाची पहिली बैठक ही पुण्याला होणार होती आणि त्याच वेळेला पुणे नगरीमध्ये 1ची साथ आली आणि निर्णय हा घेतला की पुण्यावरून काँग्रेसची बैठक ही मुंबईला घ्यावी आणि मुंबईला या ठिकाणी बैठक घेतली गेली आणि त्या ठिकाणी काँग्रेसचा जन्म झाला. आणखी एक अत्यंत महत्त्वाची ऐतिहासिक बाब आहे की ज्याचा उल्लेख मुकुल वासनिकांनी आपल्या ठिकाणी केला की सुरुवातीचा काँग्रेसचा काळ हा देशातल्या लोकांच्यामध्ये जागृती करणं, पण संघर्षाचा विचार नव्हता. स्वातंत्र्य प्राप्त करण्याच्यासाठी संघर्षाची भूमिका घ्यायची नितांत आरोग्य आवश्यकता आहे. ही वेळ आणि हा विचार ऑगस्ट क्रांती मैदानावर महात्मा गांधींनी त्या काळामध्ये करून दाखवलं. ती काँग्रेसची बैठक, त्या बैठकीमध्ये गांधींनी चलत जाऊचा नारा दिला आणि संध्याकाळी ब्रिटिश सरकारने त्यांना अटक केली आणि पुण्याच्या आगा खान पॅलेसमध्ये नेऊन त्यांची रवानगी त्याची. ऐसे हमारे राष्ट्रीय अध्यक्ष सम्माननीय मल्लिकार्जुन खड़गे साहब को मैं इस कविता की 4 पंक्तियों से आमंत्रित करूंगा. तू न रुकेगा कभी, तू न थकेगा कभी, तू न मुड़ेगा कभी, कर शपथ कर शपथ कर शपथ, अग्निपथ अग्निपथ अग्निपथ. ये महान दृश्य है, चल रहा मनुष्य है, अश्रु श्वेत रक्त से लथपथ लथपथ लथपथ, अग्निपथ अग्निपथ अग्निपथ. मैं आमंत्रित करता हूं सम्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय राष्ट्रीय कांग्रेस कमेटी मल्लिकार्जुन खड़गे साहब. जोरदार तालियों के साथ आप उनका स्वागत कीजिए. देश के वरिष्ठ नेता, महाराष्ट्र के भूतपूर्व मुख्यमंत्री और हमारे सेंट्रल गवर्नमेंट में कई वर्ष मिनिस्टर के नाते जो काम किए, मुझे भी सहयोग मिला उनके साथ काम करने का. 2009 से 2014 तक ऐसे एनसीपी के नेता श्री शरद पवार जी, जो कांग्रेस पार्टी की संगठना यहाँ पर जो कर रहे हैं, हमारे सीनियर लीडर श्री रमेश चेन्निताला जी, वो दिखने में अभी भी बहुत यूथ कांग्रेस के नेता जैसे दिखते हैं, लेकिन वो 70 पार किए हैं. उनको देखते ऐसा मालूम नहीं होता. और उनका अनुभव भी स्टूडेंट्स यूनियन से लेकर राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी, वर्किंग कमेटी के मेंबर के नाते काम किए हैं. ऐसे एक नेता को हमने महाराष्ट्र के लिए चुनकर डाले हैं.
उसका उद्देश्य यही है कि जो कांग्रेस पार्टी के ग्रासरूट वर्कर्स के साथ काम किए हैं उन्हीं लोगों को यहाँ महाराष्ट्र का इंचार्ज बनाना जरूरी है, ये समझ के मैंने ये निर्णय लिया। और सोनिया गांधी जी का भी हमको परमिशन मिला, राहुल गांधी जी के साथ भी हमने बात करके आज वो एक संगठन को मजबूत करने के लिए और नाना पटोले और कांग्रेस पार्टी के सभी नेताओं के साथ कोऑपरेट करके पार्टी को मजबूत बनाने का काम वो कर रहे हैं। और आप लोगों को मालूम है वो केरला से आते हैं, जहां पर हमारी पार्टी केडर बेस्ड है, उसका लाभ आपको मिलेगा। दूसरा, नाना पटोले पीसीसी के अध्यक्ष हैं, आप सभी जानते हैं, उनकी इंट्रोडक्शन मेरे के लिए नहीं है। मैं सिर्फ यही कहना चाहता हूं कि उन्होंने भी कांग्रेस पार्टी को जान भर दी है और सब लोग मिलके काम कर रहे हैं। और सुशील कुमार शिंदे जी जो हमारे वरिष्ठ नेता हैं और कईयों दिन से हर पद पे वो काम किए हैं, एक अध्यक्ष के नाते, गवर्नर के नाते, चीफ मिनिस्टर के नाते, सेंट्रल गवर्नमेंट में होम मिनिस्टर के नाते हर पद उन्होंने उनको मिला है और उसमें अच्छी कामयाबी करके उन्होंने महाराष्ट्र का नाम रोशन किया है। पृथ्वीराज चौहान जी जो हमारे एक्स चीफ मिनिस्टर हैं और वरिष्ठ नेता हैं, वो भी उपस्थित इस मंच पे हैं। और मुकुल वासनिक जो बचपन से कांग्रेस के साथ जुड़े हुए हैं, विद्यार्थी जीवन से लेकर अब तक वो काम कांग्रेस पार्टी में एक क्रियाशील नेता के रूप में वो अपनी पूरी शक्ति लगा के पार्टी को मजबूत बना रहे हैं और ऑल इंडिया में भी वो अपनी छवि रखते हैं। बाला साहेब थोरात है जो बहुत कम तो नहीं बोलते लेकिन बहुत ये माइल्ड बोलते ना, क्या बोलते, बहुत ही, हाँ, एक जोर जोर से नहीं बोलते लेकिन जो कुछ बोलना है ठोस बोलते हैं। तो वो अब वो वर्किंग कमेटी मेंबर भी, हाँ, सेंट्रल वर्किंग कमेटी मेंबर, कांग्रेस वर्किंग कमेटी सेंट्रल की जो 35 लोग रहते हैं उनमें वो एक है। और जिसको पहले हमने बनाया था वो भाग गया, इसीलिए हमको उनसे भी अच्छा आदमी लाने के लिए हम कोशिश किए। इसीलिए मैं पवार साहब से विनती करता हूँ, जरा संभालिए, आप उनको जो कुछ बोलना है कान में हमेशा बोलते जाइए, लेकिन सब मिलके काम करना है और मिलके हमको चलना है। इसके बाद में विजय वडेट्टीवार, वो हमेशा लड़ने की क्षमता रखते हैं और वो अरे बैठो, अरे बैठो, मैं बोले सो गलती हुआ क्या? तो मैं आपको बता रहा हूं, हर एक आदमी का एक चरित्र है। और वर्षा गायकवाड़ महिला है,
अरे बैठो भाई, नहीं तो देखो, अगर आप ऐसा गड़बड़ करते रहे शांति के साथ नहीं बैठेंगे, मुझे मेरे भाषण को बंद करना पड़ेगा। सुनो, आप सुनने के लिए आए, स्लोगन ये बाहर करो ना। ये पार्टी को शक्ति लाने की स्फूर्ति रहती है स्लोगन में, वो बाहर करो, या अंदर सुनने की बात करो। और हमारे जो वर्षा गायकवाड़ ने जनरल सीट से जीता और पूरे आघाड़ी के लोग भी उनके साथ रहे, और इसीलिए हमारे कर्नाटक से जनरल सीट पे जीतने वाली महिला वर्षा गायकवाड़ है, और कर्नाटक से जीतने वाली एक महिला हमारे चिक्कोडी से आती है, जो आपके लग के हैं, बेलगाम और चिक्कोडी महाराष्ट्र को लग के हैं। उसके बाद में संजय राउत तो चले गए, क्योंकि जब उनके लीडर आते हैं तो साथ आए फिर साथ गए, लेकिन मैं उनको देखना चाहता था, वो भी कुछ बात करें। माणिकराव ठाकरे आपके सामने यही होंगे, जो हमारे इंचार्ज है गोवा के। पहले उन्होंने अच्छा काम तेलंगाना में किया, उसके बाद में अब वो हमारे इंचार्ज गोवा के हैं, वो भी हाजिर हैं। आरिफ नसीम खान, जो रिसेंटली वर्किंग कमेटी में हमने स्पेशल इनवाइटी के नाम से जो माइनॉरिटी को देने के लिए जो तय हुआ था, और इस रिशफल में उनको भी एक मौका काम करने के लिए मिला है, और वो भी हमेशा बहुत घूम के फिर के लोगों में जोश लाते हैं, और कभी कभी थोड़ा सा गुस्सा भी करते हैं, आपको वो भी संभालना पड़ता है। तो हर एक आदमी के पास ना कुछ गुण होते हैं, लेकिन पार्टी के लिए अच्छा ही होता है। और जब कभी हमको ज़रूरत होती है, सभी लोग मिलके काम भी करते हैं। इसीलिए नासिम खान, फिर डॉक्टर नासिर हुसैन जो राज्यसभा मेंबर है हमारे कर्नाटक के, हैदराबाद कर्नाटक एरिया के, वो भी आए हैं। और तुषार गांधी जी बहुत अच्छी बात रखे। मुझे मालूम नहीं हुआ कि तुषार गांधी जी को मोदी क्यों डरते। मैं बोला उनको, है नहीं, हाँ, मैं बताया उनको क्या है मोदी जी आपसे डरते क्यों है बोला। तो हमारी एक मीटिंग थी, जो गांधी स्मारक, जो एक उस ट्रस्ट से हम गांधी के आइडियोलॉजी पे बात, जो अच्छे विचार रखकर उसका प्रचार करते हैं, या उस तत्व के ऊपर जो जिनका गहरा अभ्यास रहता है, उनको वो प्राइज दिया जाता है। 10 लाख का प्राइज होता है। तो उसमें अपोजिशन लीडर मेंबर रहता है। तो मैं 2014 के और 19 के बीच में जो एक उसका मेंबर था, तो उसमें हमारे गोपाल कृष्णा जी भी मेंबर थे, गोपाल गांधी जी, तो वो भी मेंबर थे। हम तीनों लोग बैठे थे, एक तरफ हमारे मोदी साहब, एक तरफ मैं, और एक तरफ वो गोपाल गांधी बैठे थे। तो वो पूछ रहे थे कि जरा गोपाल गांधी जी, अब जरा वो तुषार गांधी को बोलिए क्यों ऐसा मेरे खिलाफ लिखता है, हर जगह बोलता है, ये जरा उनको संभाले। तो उन्होंने बोले
अरे उसका इंडिविजुअल व्यक्तित्व है, मैं कैसा उसको बोल सकता हूं, उन्होंने कहा। तो इसीलिए अगर डरता है मोदी सबसे ज्यादा एनजीओस में या सोशल वर्करों में, ये गांधी से डरता है। ऐसा तो हर गांधी से डरता है, लेकिन तुमसे भी डरता है। और ऐसे तुषार गांधी जी, चंद्रकांत धांडोरे जो हमारे मेंबर हैं वर्किंग कमेटी के, उसके बाद राज्यसभा मेंबर भी है, और वो अपने आप को बड़े लक्की साबित हो गए। गिर गए, फिर उठ गए, फिर गिर गए, फिर उठ गए। तो बहुत उनको भी उनका काम देखकर आखिरी में कांग्रेस पार्टी उनको राज्यसभा मेंबर भी बनाई है। वो भी हमको मजबूत करने में अपना हाथ बटाएंगे। अलका लांबा, ये तो दिल्ली से आए हैं महिला, तो इसके लिए, और यहाँ पर जो चाइल्ड रेप का एक एजिटेशन चल रहा है, उसी लिए वो यहाँ पर आए हैं। उसके बाद में यशोमती ठाकुर, उन्होंने भी बड़े जबरदस्त है। जब आप उसको माइक देंगे, उन्होंने भी सबको अपने बातों से ही सबको उड़ा देंगे। और प्रणति शिंदे, वो बात करते हैं सोच समझ के, और उन्होंने भी महिला के ओर से अपनी बात हमेशा रखती है। मैं 2-4 बार देखा, जब हमारी पार्लियामेंट की पार्टी होती है, जिसमें जब कोई अगर बोलता है महिला कैसी, टीते मिले उधर, उसी वक्त ताली बजाती, बाकी के वक्त नहीं बजाती। यानी महिलाओं के लिए ये लोग लड़ने हैं। और हमारी पार्टी में यशोमती ठाकुर हो, प्रणति हो, और भी है बहुत से, लेकिन इस मंच पर मैं बहुत ज्यादा इन्हीं का नाम लेते बैठा तो मेरी बात रह जाएगी। और मंच पर बैठे हुए सभी नेतागण और जितने भी खासदार है, आमदार है, हाल में उपस्थित बहनों और भाइयों और मीडिया के मेरे दोस्तों, तो ये सभी पार्टी के हमारे खंबे हैं, इसको मजबूत से रखना है और सभी लोग हमको काम करना है। और खासकर मैं महाराष्ट्र के इतिहास को थोड़ा कुछ जानता हूं। महाराष्ट्र की इस पुण्य धरती को मैं नमन करता हूं। यहाँ पर छत्रपति शिवाजी महाराज, लोकमान्य तिलक, गोखले और जो सामाजिक सुधारक महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले और बाबा साहब अम्बेडकर जैसे महान नायकों की ये धरती है। संतों में संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत एकनाथ जैसे महान हस्तियों की ये जगह है। साथियों, मुंबई हमारे नेता और पूर्व प्रधानमंत्री भारत रत्न राजीव गांधी जी की ये जन्मभूमि है। 1944 में आज ही के दिन यहाँ राजीव गांधी जी का जन्म हुआ था। तब उनके नाना नेहरू जी महाराष्ट्र में ही अहमदनगर जेल में कैद थे। तो कैद थे, जेल में थे, कैद करके जेल में डाले थे। चलो, महाराष्ट्र में ही अहमदनगर जेल में उनको रखा गया था और इधर राजीव गांधी जी का जन्म हो रहा था। ऐसी जैसा कि अभी हमारे एनसीपी के नेता शरद पवार जी ने बोला
ये गांधी फैमिली देश की सेवा इस ढंग से करती है। एक उनके नाना जेल में है, दूसरे यहाँ बच्चे का जन्म हो रहा है। ये वो महाराष्ट्र धरती है जो लोगों को, यहाँ पर क्रांतिकारी लोगों को पैदा की, त्यागी लोगों को पैदा की, और त्याग करने वाले लोग इस महाराष्ट्र में पैदा हुए हैं। और 224 महात्मा गांधी जी के कांग्रेस अध्यक्ष बनने की ये शताब्दी है। और जब महाराष्ट्र और एक था, बेलगाम महाराष्ट्र जिले में ही था, महाराष्ट्र स्टेट में था, मुंबई स्टेट में, तो गांधी जी का जो अध्यक्ष बने थे 1924 में, वो बेलगाम में उन्होंने अध्यक्ष पद स्वीकारा था। वो एक ही बार अध्यक्ष बने, वो भी महाराष्ट्र में, अब जो कर्नाटक में है। इसीलिए हम कर्नाटक वाले बोलते हैं हमारे पास ही हुआ है गांधी जी। तो ये ऐसा इस महाराष्ट्र का इतिहास है और बहुत बड़ा लंबा इतिहास है। पॉलिटिकल हो और सामाजिक हो, हर फील्ड में, हर पहलुओं में महाराष्ट्र के लोग काम किए हैं और दूसरों को भी मदद करने की यहाँ भावना है। कोई भी बोलता अगर बेकार आदमी है, भाई बंबई जाएंगे तो भूखे नहीं मरेंगे, ये कहावत है। इसीलिए तो बंबई इतना बड़ा है कि मैं समझता हूँ मोर और लेस 2 करोड़ के नजदीक आया होगा पॉपुलेशन। हाँ, इतने लोग आते हैं, बसते हैं, वो विभिन्न भाषा के लोग हैं, विभिन्न जाति के लोग हैं, विभिन्न धर्मों के लोग हैं, लेकिन एक होकर यहाँ पर जो देश के लिए भी काम कर रहे हैं और देश की आर्थिक परिस्थिति को भी ऊपर उठाने का काम महाराष्ट्र ने किया है। और राजीव जी यहाँ के, जो यहाँ पैदा होने के बाद इन्होंने कहा कि यहाँ पर हम उनका जन्मदिन मना रहे, मनाने के लिए आप भी आ सकते हैं, और शरद पवार जी हैं, उद्धव ठाकरे जी भी आएंगे। तो मैं फौरन मान लिया, क्योंकि दूसरे पार्टी के नेतागण भी आ रहे हैं और मुझे जाना उचित होगा, इसीलिए मैं आपके दर्शन के लिए यहाँ पर आया हूँ। साथियों, राजीव जी के नेतृत्व में देश के संसदीय इतिहास में सबसे ज्यादा सीट 415 सीट मिले। और ये हमेशा बोलते हैं, कौन? मोदी जी, इस बार 400 पार। लेकिन महाराष्ट्र ने ऐसा झटका दिया तो मोदी को तड़ीपार कर दिया। और अब वो अपने बलबूते पे, अपने पैरों पे नहीं ठहरे। उनकी सरकार अब उसको 2 टांग लग गए हैं। मोदी को 2 टांग लग गए, एक टीडीपी और दूसरा जेडीयू। तो अगर वो दोनों टांग निकल गए, मोदी चल भी नहीं सकते, फिर भी नहीं सकते, काम भी नहीं कर सकते। ये माइनॉरिटी गवर्नमेंट है, लेकिन हमेशा भाषण में बोलते थे मोदी है तो सब मुमकिन है। फिर कहा 400 गए भी तुम्हारे? मुमकिन था ना। तो ये घमंड से बात करते हैं, बड़े बड़े, इनको इतना घमंड है शायद किसी और को नहीं। 415 सीट आने के बाद राजीव गांधी जी
चुपचाप बैठकर अपना काम करते हैं, डेवलपमेंट करते हैं। उनके जमाने में 11 प्रोजेक्ट इस देश में ऐसे लाए जो सबके भलाई के लिए लाए, चाहे वो कंप्यूटर हो, मोबाइल हो, रूरल डेवलपमेंट में हो, और जब हमारे महिलाओं को जो आरक्षण पंचायत राज में दिया, वो किसकी देन है? राजीव गांधी की देन है। और युवाओं के लिए बहुत बातें करते हैं बीजेपी वाले। विवेकानंद का जो जन्मदिन जिसने मनाया, वो राजीव गांधी ने मनाया। अब वो विवेकानंद को अपने बगल में लेके ये हमारा हिंदू का बहुत बड़ा नेता है। अरे उन्होंने कभी बोले ही नहीं, उन्होंने अपने विचार को देश के सामने रखा, अमेरिका में जाके भाषण दिया। लेकिन ये लोग अब उनके, लेकिन तुमसे पहले राजीव गांधी जी ने उनका जन्मदिन मनाने के लिए सब तरफ काम किया और युवाओं में शक्ति भरने के लिए, स्फूर्ति लाने के लिए विवेकानंद जी का जन्मदिन मनाने का उन्होंने पूरा बेड़ा उठाया। और ये सिद्धांत के लिए और डेमोक्रेसी को ठीक रखने के लिए उन्होंने एंटी डिफेक्शन लॉ लाया। और एंटी डिफेक्शन लॉ लाने के बाद लोगों को एक स्थिरता, स्टेबल गवर्नमेंट मिलेगी, ये समझ के उन्होंने किया। लेकिन मोदी तो या उनके पार्टी के लोग बहुत बातें करते हैं, लेकिन सब सरकारें तोड़ी, ये मोदी सरकार, मोदी और बीजेपी ने तोड़ी। महाराष्ट्र में किसने तोड़ा? उन्होंने ही तोड़ा। कर्नाटक में किसने तोड़ा? उन्होंने ही तोड़ा। मणिपुर में किसने तोड़ा? उन्होंने ही तोड़ा। उत्तराखंड में हमारी जब सरकार थी, उसको कौन निकाला? उन्होंने ही निकाला। गोवा में था, मध्य प्रदेश में, कर्नाटक में, कितने उदाहरण दूं? और ये अपने आप को चैंपियन बोलते हैं कि हम लोकतंत्र के रक्षणदार है, संविधान के रंधो, और जो संविधान के रक्षक हैं, ऐसा बड़ी बड़ी बातें बाहर करते हैं। लेकिन यहां पर हर एक एमएलए को तोड़ने का, यहां तक कि राज्यसभा मेंबर को तोड़ने का, और अपनी शक्ति बढ़ाने के लिए, अब विचारों के पास कैंडिडेट थे या नहीं मुझे मालूम, शरद पवार साहब के पास से एक को लिए, वो लेते ही फौरन वहां एक उनको राज्यसभा दिए। हमारे पास से एक आदमी भाग कर गया, उस आदमी को भी लिए फौरन राज्यसभा मेंबर बनाए। और एक हमारे महाराष्ट्र मुंबई के नेता थे, वो भी भाग गए, उनको एक राज्यसभा। अरे इतने रेवड़िया उन्होंने बांटी अपने हुकूमत को टिकाने के लिए, और उनको मेजॉरिटी नहीं थी, 2/3 मेजॉरिटी बनाने के लिए सबको लेते गए। फिर भी चुनाव में इंडिया गठबंधन ने उनको मुंह तोड़कर जवाब दिया और 240 पे उतरे। अरे ये कुव्वत इस भारतीय जनता की है, हिंदुस्तान के लोगों की कुव्वत है। डेमोक्रेसी को टिकाने के लिए हमारे लोग मेहनत करते हैं और नीतियां बनाते हैं, जैसा कि जो पब्लिक सेक्टर से लेकर हर चीज हमने बनाई, राजीव गांधी जी ने बनाया। लेकिन इनका कुछ भी नहीं, सब बेचने का काम। हमने जो करके रखा था
पब्लिक सेक्टर्स इतने बड़े बड़े थे, एक एक करके बेच के खा रहे हैं। एयरपोर्ट बेचा, पोर्ट बेचा और रास्ते बेच रहे हैं, टोल लगाकर रेलवे बेच रहे हैं। और कल के दिन अगर उनको चांस मिला, किसी ने बोला कि हवा को भी कंट्रोल करके टैक्स लगा सकते हैं, तो वो भी करेगा। ये मोदी देश के भलाई के लिए नहीं आया, ये हुकुम शाह बन के इस देश को कंट्रोल करने के लिए कोशिश कर रहा है। लेकिन हमारे मां बहनें उसको मौका कभी नहीं देंगे और देश को आजाद रखेंगे, लोकतंत्र को आजाद रखेंगे, संविधान को बचाएंगे। ये जो हमारी पहले से हम कोशिश कर रहे हैं वो हम करते रहेंगे। और आपका आशीर्वाद जब तक है तब तक इस संविधान को, लोकतंत्र को कोई हाथ नहीं लगाएगा, ये मैं वायदा करता हूं। और इतना जीडीपी की बात बहुत करते हैं। राजीव गांधी जी के जमाने में जीडीपी ग्रोथ रेट 10.2 था, हमारे शरद पवार साहब जानते हैं। उनके समय में 10.2 और एग्रीकल्चर डेवलपमेंट सभी चीजें आगे थे। इवन यूपी में भी हम एग्रीकल्चर में बहुत से डेवलपमेंट किए। शरद पवार साहब यहाँ गवाह है और उनके हाथ में ही था वह। जो कुछ हमने देश के लिए किया वो सब कुछ आज मोदी एक एक करके कहते हैं कि ये मेरा है। अब ये बोलने का छोड़ दिए उन्हें, मेरा 36 इंच की छाती है वो जरा कम कर दिए। अब कभी नहीं बोल रहे 56 इंच, सॉरी मैं आप याद दिला, अच्छा हो, एकदम 56 इंच आया। मैं बच्चा बोला अब कम, जरा कम हो गया शायद, रहने दो। मेरा 56 इंच की छाती है, मोदी है तो मुमकिन है। उन्होंने खुद ही बोलते हैं, कोई लीडर अपने आप को अपनी तारीफ करके लोगों को बताता है, लोग बताना चाहिए कौन सा अच्छा कौन सा बुरा। तो ये मोदी गवर्नमेंट हमेशा ये करते आ रही है। और हम जो काम किए हैं, ये देखिए युवाओं को हमने जो वोटिंग की राइट दी, 18 साल के बच्चों को वोटिंग का राइट दिया। क्या मोदी दिया? अरे पहले 21 साल था, उसको 18 साल के। लेकिन आजकल के नौजवानों को ये मालूम ही नहीं था कौन सा क्या किए। नेहरू जी ने क्या किया, इंदिरा जी ने क्या किया, राजीव जी ने क्या किया, ये आज के लोगों को मालूम नहीं है। उसीलिए उनको गुमराह करते हो और ये कहते हैं मैं युवाओं को हर साल 2 करोड़ नौकरियां दूंगा। बोले तो अब तक 20 करोड़ नौकरियां कहाँ है भाई? 20 करोड़ लोग बेरोजगार से तड़प रहे हैं, महंगाई से तड़प रहे हैं और इनकी महंगाई इतनी हो गई है कि उसको कंट्रोल नहीं कर सक रहे। लेकिन वो बात कभी नहीं करेंगे और वो पहले से वही बोलते हैं। इमरजेंसी में क्या हुआ, नेहरू जी ने क्या बोला, अरे तुम क्या करे वो पहले बोलिए। अब तुम्हारा हिसाब हम पूछ रहे हैं, हमारा हिसाब तो हम दे के आए ना। हर बोगस प्रोपेगेंडा आपने किया, कोल का किया,